रामकृष्ण हरी. जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयच न धरावी, ऐशी ऐशी जीवी आवडी भाऊ. श्री गुरु ज्ञानोबराय सांगतात की साधकाने साधना करत असताना लौकिक विषयामध्ये अडकू नये. कारण जसं पर्वतावरती कितीही पाऊस पडला किंवा सूर्याची किरणं पडली तर तो जसा निश्चल असतो, तसं साधकाने साधना करत असताना जगाच्या संबंधानं निश्चल असावं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की नो हे दास खरा, परी हा झालासी डांगोरा. मी खरा पांडुरंगाचा दास नाही, पण माझी उगीच लौकिक परिस्थिती झाली, आणि म्हणून या ठिकाणी लौकिक प्रसिद्धी ही संतांना विषाप्रमाणे बाधक आहे. एक मुलगा होता आणि त्या मुलाने एक बूट घातला. गावातली सगळी लोक त्याची स्तुती करू लागली. वाह, काय बूट आहे, तू सिनेमातल्या हिरो सारखा दिसतोस. वाह, काय तुझा बूट तुला शोभून दिसतो, तू सुपरस्टार दिसतोस. तो मुलगा लौकिक प्रसिद्धीला भाळला आणि तो बूट त्याने तसाच वापरला. त्या बुटाचा त्याला त्रास होऊ लागला, बुटाच्या आतून त्याला जखमा होऊ लागला. परंतु जगाच्या लौकिक प्रसिद्धीला तो भाळला आणि त्याने तो बूट काढला नाही. शेवटी एवढ्या जखमा झाल्या की आतून त्याच्या पायाला विषबाधा झाली. डॉक्टरांनी तो पाय काढून टाकला. शेवटी त्याचा एक पाय काढून टाकला. आता गावातली कोणीही लोक त्याला स्तुती करत नाहीत, कोणी त्याला सुपरस्टार म्हणत नाही. बिचारा दुःखाने उद्विग्न झाला आणि शेवटी तो स्वतःच्या ध्येयापासून दूर गेला. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की साधकाने लौकिक प्रसिद्धीच्या मागे न लागता स्वतःची निरंतर साधना ठेवली पाहिजे, तरच तो त्याच्यामध्ये उच्चांक गाठू शकतो, असं माऊली तुम्हा आम्हाला सांगतात. रामकृष्ण हरी.